भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. UPI ज्याने रोख व्यवहार आणि कार्ड वापरण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी केली, तोच UPI आता क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी गंभीर आव्हान ठरू शकतो. आत्तापर्यंत UPIचा वापर मुख्यतः खात्यातील उपलब्ध रकमेपुरताच मर्यादित होता. खाते रिकामं असेल तर पेमेंट करता येत नव्हतं. याच मर्यादेवर तोडगा काढण्यासाठी RBI आणि NPCIने UPI क्रेडिट लाईन ही संकल्पना आणली. यामध्ये वापरकर्त्याला खात्यात पैसे नसतानाही UPIद्वारे मर्यादित रकमेपर्यंत खर्च करण्याची सुविधा देण्यात आली. मात्र ही सुविधा अपेक्षेप्रमाणे लोकप्रिय झाली नाही, कारण UPI क्रेडिट लाईनमधून पेमेंट करताच व्याज लागू होत होतं. उदाहरणार्थ, एखाद्याने 2,000 किंवा 5,000 खर्च केले तर त्या रकमेवर त्याच दिवसापासून व्याज मोजलं जायचं. त्यामुळे लोकांनी याकडे क्रेडिट कार्डसारखं न पाहता छोट्या कर्जासारखं पाहिलं. परिणामी बहुतांश वापरकर्त्यांनी या सुविधापासून अंतर ठेवलं. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी NPCI आणि बँकांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे. प्रस्ताव असा आहे की UPI क्रेडिट लाईनसाठी क्रेडिट कार्डप्रमाणेच व्याजमुक्त कालावधी दिला जावा. म्हणजे वापरकर्त्याने आज खर्च केला, पण ठराविक कालावधीत, उदाहरणार्थ 30 ते 45 दिवसांच्या आत पैसे परत भरले तर त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर UPI क्रेडिट लाईनचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते. आज खर्च करा आणि महिन्याच्या शेवटी बिल भरा ही सुविधा आत्तापर्यंत फक्त क्रेडिट कार्डपुरती मर्यादित होती. तीच सोय UPIमध्ये आली तर अनेकांसाठी क्रेडिट कार्ड घेण्याची गरजच उरणार नाही. काही बँकांनी या दिशेने आधीच पावले उचलली आहेत. येस बँकेने 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी असलेली UPI क्रेडिट लाईन सुरू केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील 30 दिवसांची व्याजमुक्त सुविधा देत आहे. यामुळे हे स्पष्ट होते की हा बदल फक्त चर्चेपुरता मर्यादित नाही, तर हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागला आहे. या बदलाचा सर्वात मोठा फायदा मध्यम वर्गाला होणार आहे. देशात मोठ्या प्रमाणावर असे लोक आहेत ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही. काहींचा क्रेडिट स्कोअर कमी आहे, तर काही जण स्वयंरोजगारात असल्यामुळे कार्डसाठी पात्र ठरत नाहीत. अशा लोकांसाठी UPI क्रेडिट लाईन ही सोपी, डिजिटल आणि कमी कागदपत्रांची सुविधा ठरू शकते. याशिवाय छोट्या व्यावसायिकांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी अचानक लागणाऱ्या रकमेचा प्रश्नही सुटू शकतो. काही हजार रुपयांचा खर्च करण्यासाठी कर्ज अर्ज, कागदपत्रे किंवा जास्त व्याज देण्याची गरज राहणार नाही. फक्त UPI वापरून खर्च करता येईल आणि वेळेत पैसे भरले तर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही. या सगळ्याचा परिणाम थेट क्रेडिट कार्ड कंपन्यांवर होऊ शकतो. आज क्रेडिट कार्ड कंपन्या वार्षिक शुल्क, उशिरा पेमेंट केल्यावरील दंड, व्याज आणि इतर शुल्कांमधून मोठा नफा कमवतात. पण जर त्याच सुविधा कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने UPIवर उपलब्ध झाल्या तर अनेक वापरकर्ते क्रेडिट कार्ड वापरण्याचा पुनर्विचार करू शकतात. UPI क्रेडिट लाईन ही संकल्पना प्रथम एप्रिल 2023 मध्ये RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडली होती. सप्टेंबर 2023 मध्ये ती औपचारिकरित्या सुरू करण्यात आली. पारंपरिक बँकिंग आणि क्रेडिट सिस्टीमपासून दूर असलेल्या लोकांना लहान रकमेचं कर्ज सहज उपलब्ध करून देणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. आता व्याजमुक्त कालावधीचा पर्याय जोडला गेला तर हा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. UPI क्रेडिट लाईन म्हणजे मोफत पैसे नाहीत. ठरलेल्या वेळेत पैसे भरले नाहीत तर व्याज लागू होईल आणि त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवरही होऊ शकतो. त्यामुळे ही सुविधा वापरताना शिस्त आणि नियोजन आवश्यक आहे. एकंदरीत पाहता UPIमध्ये होणारा हा बदल भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. रोख व्यवहारांनंतर आता क्रेडिट सिस्टीममध्येही UPI मोठी भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. हा बदल प्रत्यक्षात आला तर भविष्यात भारतात क्रेडिट कार्डपेक्षा UPI आधारित क्रेडिट अधिक सामान्य होताना दिसू शकते. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.